नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 25/8/2021 वार बुधवार इयत्ता 9वी अल्जेब्रा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर 3 पॉलिनॉमियल्स मधील एक्झाम्पल्स ऑन ऑपरेशन्स ऑफ पॉलिनॉमियल्स वरील एक्झाम्पल आपण पाहत होतो. तर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स वरील एक्झाम्पल पाहिलेत आपण. आता क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 3.2 मधील काय आहे तर मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल्स दिलेल्या पॉलिनॉमियलचा गुणाकार करा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल 2x अँड सेकंड पॉलिनॉमियल इज x² - 2x - 1. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे पहिल्या पॉलिनॉमियलने दुसऱ्या पॉलिनॉमियलला गुणायचं आहे. ही पहिली आणि दुसऱ्याला कंस टाकायचा म्हणजे दुसऱ्याला गुणता येईल. आता याने गुणायचं आहे कंसाला, म्हणजे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. मग 2x गुणिले x², 2x³ मायनस बे दुने हे प्लस गुणिले मायनस मायनस बे दुने 4 x गुणिले x x². आता हे प्लस आहे गुणिले हे मायनस आहे, मग -2x1 - 2x हा याचा गुणाकार झाला. आता यानंतर यावरील आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. ते पहा, एक्झाम्पल नंबर 3 काय आहे तर 2y + 1 आणि सेकंड पॉलिनॉमियल आहे y² - 2y³ + 3y. या पॉलिनॉमियलचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे. मग पहिल्या पॉलिनॉमियलने दुसऱ्याला किंवा दुसऱ्याने पहिल्याला गुणायचं आहे. मग पहिल्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म आहेत, दुसऱ्यामध्ये 3 टर्म आहेत, म्हणून यांना कंस टाकायचे. 2y + 1 कंसात घ्या इंटू दुसऱ्या कंसात -y² 2y³ + 3y ब्रॅकेट कंप्लीट. आता पहिल्या कंसातील पहिल्या पदाने या पूर्ण कंसाला गुणायचं. y² - 2y² + 3y पहिल्या कंसातील पहिल्या पदाने गुणलं. आता पहिल्या कंसातील दुसऱ्या पदानं या दुसऱ्या कंसाला गुणायचं. y² - 2y³ + 3y. बघा, आता पहिल्या पदाचा गुणाकार 2y गुणिले y² 2y³ मायनस बे दुने 4 y² × y³ हे प्लस गुणिले हे प्लस प्लस बे त्रिक 6 y प्लस 1 ने ह्या कंसाला गुणलं, कंस 1 कंस म्हणजे तेवढंच येणार प्लस 3y. आता या ठिकाणी सर्व पद आहेत का, लाईक टर्म्स कोणकोणत्या आहेत त्याची बेरीज करा. हे बघा, इथं 2y³ आहे, y³ आणि y इथं y⁴ येईल. आता ही टर्म आणि ही टर्म लाईक टर्म आहे, मग या दोघांचा गुणाकार 2y³ मधनं हे 2y³ गेलं, हे अधिक आहे हे वजा आहे, त्यानंतर वजा 4y⁴ हे प्लस 6y हे प्लस y² अगोदर घ्या आणि प्लस 6y प्लस 3y किती y झालं 2y × 3y 2 2 3 6 y गुणिले y
वाय स्क्वेअर आहे. आता पहा वाय स्क्वेअरचं 6y स्क्वेअर आणि इथं एक वाय स्क्वेअर आहे 7y स्क्वेअर प्लस राहिलं कोण हे घेतलं हे दोघं घेतले अधिक 3y हे याचं उत्तर येतं शेवट. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन आपल्याला दोन पॉलिनॉमियलचं करता येतं. आता क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे तर डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल by second polynomial and write the answer in the form and write the answer in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा x raised to cube minus 64 and second polynomial is x minus 4. आता हे डिवायडेशन करायचं आहे ते कसं करायचं पहा. आपण भागाकार करतो त्या पद्धतीनं भागाकार करूया. कुणी कुणाला फर्स्ट पॉलिनॉमियल एक्स क्यूब मायनस 74 आणि भागायचं कुणी आहे तर एक्स मायनस 4 ने. अशा वेळेस एक्स मायनस 4 याच्यामध्ये काय करायचं आहे इथं एक्स आहे इथं एक्स क्यूब फर्स्ट टर्म आहे ही फर्स्ट टर्म घालवायसाठी याच्यासारखीच टर्म बनवायची आहे. मग एक्सला कितीनं गुणल्यावर ही टर्म होते तर या एक्सला एक्स वर्गने गुणल्यावर एक्स वर्ग गुणिले एक्स क्यूब होतो म्हणजे ही टर्म मिळाली. आता एक्स स्क्वेअरने ह्याला गुणलं याला पण गुणा एक्स स्क्वेअर मायनस 4 म्हणजे मायनस 4. तर पहा सुरुवातीला भागाकार करण्या अगोदर ही जी राशी आहे ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायची. कशी घ्यायची पहा. The standard form of x cube minus 64 is x cube plus 0 x square plus 0 x minus 64. याला भागायचं आहे आता तर हे भागण्यासाठी काय करायचं तर ही स्टँडर्ड केलेली पॉलिनॉमियल आतमध्ये लिहा x क्यूब प्लस 0 x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64. भागायचं कोणी आहे तर x मायनस 4 ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. पहिलं पद हे x क्यूब घालवायचं x क्यूब करायचं याला कितीनं गुणल्यावर x क्यूब होईल तर x ला x स्क्वेअर न गुणल्यावर x स्क्वेअर गुणिले x क्यूब झालं मायनस 4 इंटू x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर होईल. याने याला गुणलं हे पहिलं पद तयार करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल हे लिहायचं. ह्याने या टर्मला गुणायचं आणि चिन्हासहित इथं लिहायचं. आता
गुणाकार केल्यानंतर हे खालची जी संख्या आहे ती वजा करतात, हे अधिकचं वजा होईल म्हणून हे वजाचं अधिक होईल. मग 0x स्क्वेअर अधिक 4x स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर झालं आणि वजा x क्यूब नंतर वजा x क्यूब निघून गेलं. पुढची टर्म प्लस ही शेपूट तसाच घ्या 0x मायनस 64. आता x मायनस 4 ह्या x ला कितीनं गुणल्यावर 4x स्क्वेअर होईल, ह्या x ला अधिक 4x न गुणलं की 4x स्क्वेअर होतं. मग अधिक 4x स्क्वेअर हे 4x गुणिले हे x 4x स्क्वेअर. आता मायनस इंटू प्लस मायनस 4 चौक 16x होतं. आता हे खालचे टर्म वजा करताना भागाकार करताना म्हणून हे अधिकचं वजा होईल, वजाचं अधिक होईल. इथं काय आलं, अधिक 16x आलं. मागचा शेपूट मायनस 64 तसंच घ्या आणि इकडचं 4x स्क्वेअर मधनं 4x स्क्वेअर गेलं, हे अधिक आहे हे वजा आहे, 0 आलं. आता काय राहिले खाली, तर पहा खाली राहिले 16x मायनस 64 राहिले. मग आता याला भाग घालवण्यासाठी ह्या x ला कितीनं गुणावं लागेल, 16 ने, अधिक 16 ने गुणायचं. अधिक 16 गुणिले x अधिक 16x आणि ह्या 16 ला आणखी ह्याला गुणायचं, अधिक गुणिले वजा वजा 16 चौक 64. खालची टर्म आपण वजा करतो म्हणजे हे अधिकचं वजा होईल, वजाचं अधिक होईल. हे वजा 64 मधून अधिक 64 गेलं 0, अधिक 16x मधून वजा 16 गेला की 0. बाकी किती उरले मग 0. भागाकार किती आला, मग याच्यामध्ये पहा डिव्हिडेंड म्हणजे हे आतलं, याला काय म्हणतात विभाज्य आणि हे भाजक आणि हा भागाकार. म्हणजे हे डिव्हिडंड बरोबर हे डिवायझर इंटू क्वोशंट म्हणजे बाकी प्लस रिमेंडर या स्वरूपात लिहायचं आहे. मग डिवायडेंड म्हणजे ही आतली राशी काय आहे, x क्यूब प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64 इज इक्वल टू डिवायझर x मायनस 4 कंसात टाका गुणाकार आहे आणि परत क्वोशंट म्हणजे भागाकार गुणिले भागाकार काय आहे, x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस बाकी आहे, बाकी किती आहे तर बाकी 0 उरले. हे या फॉर्ममध्ये असं लिहितात. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करता येईल. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2च उदाहरण आहेत. हे दुसरं उदाहरण तुम्ही सोडवा आणि यानंतर ह्या खाली 6वं एक उदाहरण आहे. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. खाली दिलेल्या माहितीवरून अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये लिहा आणि त्याला सोपे रूप द्या. पहा मग क्वेश्चन नंबर 6 काय आहे, राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. देयर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ. पहा या एक्झाम्पलच्या माहितीवरून एक रेक्टँगल म्हणजे आयताकृती फार्म आहे, शेती आहे आणि त्याची लेंथ 2a² प्लस
3b² ही लेंथ आहे, लांबी आहे, आणि रुंदी ही a² प्लस b² एवढी रुंदी आहे. द फार्मर यूज्ड ए स्क्वेअर शेप्ड प्लॉट of the farm to build a house. The side of the plot as a square minus b square. What is the area of the remaining part of the farm? आता पहा, त्यामध्ये त्याला एक चौरसाकृती बिल्डिंग, चौरसाकृती एरिया बिल्डिंग बांधायची आहे. तर त्या चौरसाकृती एरियाची बाजू किती आहे? तर a² मायनस b² आहे. या रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये एक चौरसाकृती जागेत बांधकाम बांधायचं आहे आणि उरलेली जागा किती आहे हे सांगायचं आहे. पहा, या जागेत एक चौरसाकृती बांधकाम करायचं आहे या जागेत. मग याची बाजू जी आहे a² मायनस b² ही चौरसाची बाजू आहे. मग या आयताकृती क्षेत्रातून ही जागा सोडली तर उरलेली जागा किती आहे हे विचारलेलं आहे. मग कसं काढणार आपण? सुरुवातीला एरिया ऑफ ए रेक्टँगल, एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे? तर 2a² प्लस 3b² इंटू ब्रेथ किती आहे? तर a² प्लस b² आहे. यांचा गुणाकार हा काय येतो पहा. पहिल्या कंसातील पहिल्या टर्मने दुसऱ्या कंसाला गुणायचा a² प्लस b². पहिल्या कंसातील दुसऱ्या टर्मने दुसऱ्या कंसाला गुणायचा आहे b². आता या ठिकाणी गुणाकार करा. 2a² इंटू a² 2a⁴ प्लस 2a² प्लस b², 2a² इंटू b² प्लस 3a² इंटू b² प्लस 3b⁴. हा त्या रेक्टँग्युलर फॉर्मचा एरिया झाला. आता एरिया ऑफ ए स्क्वेअर प्लॉट इज इक्वल टू, त्याची बाजू किती आहे? a² मायनस b² आहे. मग याचा बाजूचा वर्ग साइडचा स्क्वेअर म्हणजे a² मायनस b² चा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर काय येईल? तर a चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर मायनस 2a² b², पहिला पद गुणिले दुसरा पद मायनस 2 गुणिले प्लस तिसऱ्या पदाचा स्क्वेअर म्हणजे b² चा स्क्वेअर इज इक्वल टू a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴. हा स्क्वेअरचा एरिया झाला, हा रेक्टँगलचा एरिया झाला. रेक्टँगलच्या एरियातून स्क्वेअरचा एरिया मायनस केला की रिमेनिंग एरिया ऑफ द प्लॉट राहतो. मग रिमेनिंग एरिया ऑफ ए प्लॉट इज इक्वल टू रेक्टँगल एरिया मायनस स्क्वेअर एरिया. मग रेक्टँगल एरिया काय आहे? 2a⁴ प्लस 2a² b² प्लस 3a² b² प्लस b⁴.
बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4 आणि त्याच्यातून मायनस, हे मायनस करायचं आहे म्हणजे याचे चिन्ह बदलतात. हे आपण इथं असं लिहू, याचे चिन्ह बदलून लिहू. मायनस करायचं आहे म्हटल्यानंतर याचे चिन्ह बदलून हे मायनस ए रेज टू 4 मायनस च प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4 चा मायनस बी रेज टू 4. पहा 2a रेज टू 4 मधनं हा एक a रेज टू 4 तर गेला, तर एक a रेज टू 4 तर राहिला. पुन्हा हे प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस हे पुढचं 3a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि लास्ट बी रेज टू 4 मधनं बी रेज टू 4 ते गेला 0. मग रिमेनिंग एरिया ऑफ ए प्लॉट हा काय येईल, a रेज टू 4 प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3a रेज टू 2 b रेज टू इथं 2 चा आहे आणि हे b रेज टू 4 मधनं b रेज टू 4 गेला 0. तर एक्झाम्पलचं आन्सर बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 6 3.2 मधील आता पहा हे 4a रेज टू a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर इथं काय झालं 7a स्क्वेअर बी स्क्वेअर हे झालं आणि a रेज टू 4 आणि 2b रेज टू या ठिकाणी हे प्लसचं मायनस झालं इथं टू बी रेज टू 4 हे कसं होईल, हे प्लस असणार आहे आणि हे पण 3 हा इथं 3b रेज टू 4 आहे. इथं 3b रेज टू 4 मधनं 1b रेज टू 4 ते गेला, इथं 2b रेज टू 4 राहिला. मग उत्तर येतं a रेज टू 4 प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर 7a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2b रेज टू 4 हे रिमेनिंग प्लॉटचा एरिया येतो आणि याप्रमाणे उत्तर आपलं आलेलं आहे. तर याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील एक्झाम्पल्स पाहिले. राहिलेले एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 3.2 मधील सोडवायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचे फोटो पाठवायचे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.